येऊर हे निसर्गरम्य ठिकाण असून ठाण्याला हे वरदान आहे. हे सांभाळणे आवश्यक आहे. परंतु येऊरमधील ताब्यात घेण्यात आले आहेत. येऊरमध्ये आदिवासींचा हक्क आहे, परंतु त्यांना मारून त्यांच्या जमिनी कब्जा घेतला जात आहे. येथे आता राजमहल उभे राहत आहेत. वन विभाग, महापालिका काय करत आहे असा गंभीर सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. आव्हाड यांनी येऊरमध्ये जाऊन एका मोठ्या बांधकामाची देखील पाहणी केली. ठाण्यातील एक बांधकाम व्यावसायिक येथे बंगला बांधत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर वन परिक्षेत्र आहे. या भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर वन परिक्षेत्र आहे. परंतु गेले काही वर्षांमध्ये या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या ढाबे, हॉटेल उभे राहिले. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांची येथे बंगले देखील उभे केले आहेत. येऊरच्या जंगलात मध्यरात्री होणाऱ्या पर्यटकांचाही मुद्दा ऐरणीवर आला होता. येथे मद्याच्या पार्ट्या देखील केल्या जातात, परंतु प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अनेकदा आदिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलने देखील केली. त्यामुळे येऊरच्या जंगलातील राजाश्रयाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. सोमवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट येऊरच्या जंगलात अनधिकृत बांधकामांची पाहणी करून प्रशासनावर टीका केली. येऊरचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत आहे. सुमारे 75 एकर वन जमीन खासगी लोकांनी ताब्यात घेतली आहेत. या ठिकाणी काही ठिकाणी आदिवासी राहत असताना त्यांना मारून त्यांच्या जमिनींचा ताबा घेण्यात आला. वन जमिनीवर आता राजमहाल उभे राहायला लागले आहेत. कायदा मानायचा नाही ही कोणती पद्धत आहे? ठाणे महापालिका गरिबांची बांधकामे तोडत आहे. पण मग हे यांना दिसत नाही का, असा सवाल आव्हाड यांनी महापालिकेवर उपस्थित केला. येऊरमध्ये निर्मल सोळंकी नावाचा व्यक्ती गुंड घेऊन येतो आणि आदिवासींना बाहेर काढून जमिनीचा ताबा घेतो, असा आरोपही त्यांनी केला. पूर्वी येऊरच्या रस्त्यावर बिबटे फिरायचे. आता बिबटे दिसत नाही. येथे लॉन्स उभारण्यात आले आहे. तिथे विवाहासाठी परवानगी कशी दिली जाते, असेही आव्हाड म्हणाले. जमिनीसंदर्भात तक्रारी पोलिसांकडे जातात, पण तक्रारी घेतल्या जात नाहीत. ठाण्यातील एक मोठा विकासक बंगला बांधत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. पण प्रश्न असा आहे की येऊरचं निसर्ग सौंदर्य नष्ट होत चाललं. जवळजवळ 75 एकर वनजमिनी इथल्या खाजगी लोकांनी ताब्यात घेतल्या. काही ठिकाणी आदिवासींच्या जमिनी आदिवासी राहत असताना त्यांना मारून बाहेर काढून त्यांच्या जमिनीचा ताबा घेतला. ह्याची तक्रार झाली पोलिसांनी तक्रार घेतली नाही. शेवटी शेड्यूल ट्राईब कमिशनकडे तक्रार झाली केंद्रांच्या, आणि केंद्राने आता पत्र पाठवून ह्याची दखल घेतलेली आहे. आता वनजमिनीवरती ताबा घेऊन त्याच्यावरती बंगला बांधण्याचं काम चालू आहे. आता एक बंगला साधारण 1000 स्क्वेअर फीट, 1500 स्क्वेअर फीट, 2000 स्क्वेअर फीट पर्यंत ठीक आहे. राजमहाल उभे राहायला लागले तर मग कशाला काय अर्थ आहे? आमचं पहिल्यापासून आहे की येऊरचं निसर्ग सौंदर्य नष्ट होऊ देऊ नका. झाडं लावा, प्रचंड मोठी मोठी झाडं येऊ द्या, हिरवळ होऊ द्या. पण ही कुठली पद्धत आहे? कायदा मानायचाच नाही, बरोबर नाही. आणि मग माझा प्रश्न आहे, ठाणे महापालिका गरिबांची बांधकामं, ही बिल्डिंग तोड रे, ती बिल्डिंग तोड रे, मग हे काय? हे दिसत नाही ना. आणि बांधणाऱ्यालाही थोडीशी जरी
जनाची नाही मनाची असावी की बाबा छोटं बांधूया, छोटं बांधा ना. आपल्याला राहण्यापुरतं 2-3 बेडरूमचं घर बांधलं ठीक आहे. तुम्हाला रेस्ट हाऊस बांधायचं का, हॉटेल बांधायचं का? आणि तुमची जरी 10 एकर जमीन असली तरी 10 एकर जमिनीवरती तुम्हाला बांधता येत नाही. तुम्हाला एकाच एकरावरती एक घर बांधावं लागतं. असेही प्रकार झालेत की एका एकरावरती प्लॉट टाकून बंगला बांधून 2-2 जणांना ते विकले गेले. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या सगळ्याची चौकशी लागली. आता बघूया चौकशीत काय होतंय. पण हे सगळं सत्य समोर आणलं पाहिजे ना. नेमका अधिकारी नेमलाय, तो अधिकारी कोण येतो, काय येतो, कारण का अधिकाऱ्याला काय मॅनेज करायला लागतंय. पण हे 100% प्रकरण हायकोर्टात जाणार. 100% कोणी ना कोणी आता हायकोर्टात जाईलच हे प्रकरण घेऊन. कारण का जेव्हा कोणीच ऐकायला तयार नाही तेव्हा एकच इलाज असतो, हायकोर्ट. देखील आदिवासींच्या बाजूने निकाल दिलाय, जमीन दिली आहे हायकोर्टाने, तहसीलदारांनी ताबा दिलाय. निर्मळ सोलंकी नावाचा गुंड येतो, गुंडांना घेऊन येतो आणि एंटायर जमिनीतनं आदिवासींना बाहेर काढतो आणि जमिनीचा कब्जा घेतो. मी ऑन रेकॉर्ड विधानसभेत बोललोय. पूर्वी इथे 4-4, 5-5 बिबटे रस्त्यावर फिरताना दिसायचे, आता कुठे दिसतात? सकाळ संध्याकाळ कधीही पक्ष्यांचा वावर असायचा, आता कुठे? आता तुम्हीच रात्री दाखवलेलं, एकदा रात्री 12 वाजता इथे फुल फटाक्यांचा धुमधडाका चालू होता. इथे माझा प्रश्न आहे, कमर्शियलला परमिशन नसताना लग्न लावू कसे देतात? रिसेप्शन कसं होऊ शकतं इथे? लॉन्स कसे काय भाड्याने दिले जाऊ शकतात? मला त्यांच्याबद्दल मला कोणाबद्दल काय नाही बोलायचं. माझा प्रश्न असा आहे की येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. ठाण्याच्या दृष्टीने ते लंग्स आहेत. ठाण्याला वरदान आहे येऊर म्हणजे. ते सांभाळा ना, ते